नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षात कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी केली जाणार आहे. या दिवशी गणपतींची विधीनुसार पूजा आणि उपवास केला जातो. बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात या संकष्टी चतुर्थीला तिळवा किंवा तिळकुटा असेही म्हणतात. स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी हा उपवास करतात. स्त्रिया या दिवशी निर्जळी उपवास ठेवून आणि रात्री चंद्राला अर्घ्य देऊनच उपवास सोडतात. कधी आहे संकष्टी चतुर्थी? पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 17 जानेवारी रोजी पहाटे 4:06 सुरू होत आहे. तसेच 18 जानेवारी रोजी सकाळी 5:30 समाप्त होईल. यामुळे उदय तिथीनुसार शुक्रवारी 17 जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाईल. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केल्यानंतरच हा उपवास पूर्ण मानला जातो. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:09 आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर संकष्टी चतुर्थीचा उपवासाचा संकल्प करावा. नंतर लाकडी पाटावर लाल कापड टाकून गणपतींची मूर्ती ठेवून त्यांची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर त्यांना कुंकू लावून तुपाचा दिवा लावावा. नंतर गणपतींच्या मूर्तीला फुले, फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा. या पूजेमध्ये तिळकुटाचा नैवेद्य अवश्य समाविष्ट करावा. या दिवशी गणेश चालीसाचे आवर्जून पठण करावे. पूजेच्या शेवटी गणपतींची आरती आणि शंखनाद करून पूजा पूर्ण केल्यानंतरच प्रसाद खाऊन या व्रताचे पारणे करावे. संकष्ट चतुर्थीचे महत्त्व. संकष्टी चतुर्थीचा उपवास विघ्नहर्ता गणपतींना समर्पित आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया निर्जळी उपवास करतात. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हा उपवास सोडतात. त्यामुळे संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन आणि पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी गणपतींच्या पूजेमध्ये तिळाचे लाडू किंवा मिठाई अवश्य ठेवा आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडावा. आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.